गणपती निमित्त आम्ही पहिल्यांदाच आलो होतो गावी, तर म्हटलं चला आजचा दिवस तर खूपच स्पेशल असणार आहे. पण मग सकाळी उठून सगळं पटापट आवरून घेतलं आणि सोनाली कुलकर्णीचा हा लुक मला इतका आवडला होता, तर म्हटलं आपण रिक्रिएट करूया. त्यासाठी मी पैठणी अशी छानशी अशी नेसून घेतली. ज्या काही ज्वेलरी होत्या त्या सगळ्या घालून घेतल्या आणि मेकअप पण एकदम छान असा फ्लॉलेस झाला पाहिजे म्हणून मी काय केलं तर फेसेस कॅनडाचं स्ट्रोब क्रीम लावून घेतलं, ज्यामध्ये ना शिया बटर आणि हॅलोरॉनिक ॲसिड आहे, ज्याने स्किन अशी इन्स्टंट ग्लो होते आणि ऑल डे हायड्रेशनसुद्धा राहतं. त्यानंतर मी फेसेस कॅनडाचा 3 in 1 ऑल डे हायड्रा मॅट फाउंडेशन लावलं, ज्यामध्ये फाउंडेशन, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आहे. तिन्हीचा रोल हा प्ले करता आणि एका चेहऱ्यावरती मेकअप करून घेतला आणि डिफरन्स तुम्ही एकदम क्लिअरली पाहू शकता. एकदम सुंदर असा ग्लो आला. संपूर्ण फेसवरती मी फाउंडेशन लावून घेतलं. इझिली ब्लेंड होतं आणि 10 तासांपेक्षा मेकअप हा जास्त वेळ टिकतो. आम्हा बायकांना इतका वेळ नसतोच, म्हणून मी काय केलं, फेसेस कॅनडाची कम्फी मॅट वाव लिपस्टिक घेतली आणि सेम लिपस्टिक मी ॲज अ ब्लशर आणि ॲज अ आय शॅडो म्हणून यूज करणार आहे. प्रत्येकाच्या स्किन टोनला मॅच होणारी चोको कॉचर आणि जी लाईट वेट आहे आणि लॉंग लास्टिंग सुद्धा आणि बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता एकाच लिपस्टिकमुळे माझ्या चेहऱ्यावरती किती सुंदर ग्लो आलाय. चंद्रकोर शिवाय तर आपला मेकअप पूर्ण होत नाही. छानशी नथ घातली आणि मस्तपैकी मी आता गणपतीच्या आरतीला निघाले. तर हा आहे माझा फायनल लुक. कसा वाटतोय तुम्हाला? जमलं की नाही मला सोनाली सारखं तयार व्हायला? इतका वेळ मेकअप करून सुद्धा अजूनही माझा स्किन एकदम सुंदर ग्लो करते. प्रसाद खाऊन देखील माझी लिपस्टिक जशाच तशी टिकली. तर या फेस्टिवल सीझन मध्ये तुम्हालाही सेम असा मेकअप करायचा असेल तर QR कोड स्कॅन करून प्रोडक्ट मागू शकता.